कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 4 मोठ्या दुकानदारांनी बेकायदा बांधकाम केलं होतं। हे प्रकरण हायकोर्टात सुरू होतं। हायकोर्टाच्या आदेशानंतर याच मोठ्या दुकानांवर केडीएमसीने कारवाईचा हातोडा चालविला आहे। दुकानदारांनी केलेलं बांधकाम पाडण्याची सुरुवात झाली आहे। इतकंच नाही तर इतर दुकानदारांनाही नोटिसा काढण्यात आल्या आहेत। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्टेशन शिवाजी चौक परिसरातली 4 दुकानं आहेत, त्या दुकानावर आपण तोडक कारवाई करतोय। त्या दुकानाचा दुसऱ्या मजल्यावरील वाढीव काम हे अनधिकृत आपण महापालिकेने ठरवले होते, त्यानुसार उच्च न्यायालयाचे आदेश झालेले आहेत, त्यानुसार आपण तिथे तोडक कारवाई करतो। किती दुकानावर कारवाई? हे 4 दुकानं आहेत, टोटल 4 दुकानावर आपण ही कारवाई करतोय। आणि आपण याच्यापुढे सुद्धा मान्य उच्च न्यायालय तसेच महापालिका यांनी जी काही कारवाई प्रस्तावित केली ती कारवाई आपण स्टेशन परिसरात वेळोवेळी चालू ठेवणार आहोत। अकोला शहरातील गंगाधर प्लॉट भागात असलेल्या आरती अपार्टमेंटला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत इमारतीतील अनेक कुटुंबे अडकली असून जवळपास 35 नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाला असून आतापर्यंत काही नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे। अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये उभ्या असलेल्या अनेक टू व्हीलर्स आगीत जळून खाक झाल्या आहेत। या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर धुराचं लोट पसरलं होतं, ज्यामुळे रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास होत होता। या घटनेत 8 ते 10 नागरिक किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तर अग्निशमन विभाग आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत। अपार्टमेंट गंगाधर प्लॉट येथे 10:15 वाजताची सुमारास आगची घटना झालेली आहे अशी माहिती भेटतात पोलीस डिपार्टमेंट तसेच फायर डिपार्टमेंटचे अधिकारी अंमलदार यांनी याच्या ठिकाणी धाव घेतली। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। 10 ते 12 लोक रेस्क्यू करण्यात आले आहेत। सध्या बिल्डिंगमध्ये कोणी नाही आणि आग कंट्रोलमध्ये आहे। क्राईम ऑफिसची शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली होती अशी माहिती भेटलेली आहे। अंबरनाथ पूर्वेच्या उड्डाणपुलाजवळ सोमवारी एका तरुणानं विवाहित महिलेची चाकूनं हत्या केली। सीमानं उसने दिलेले पैसे परत मागितल्यानं वाद उफाळला आणि आरोपीनं महिलेवर धारदार शस्त्रानं हल्ला केला। पोलिसांच्या माहितीनुसार सीमा कांबळे वय वर्ष 35 या विवाहित महिला आपल्या पतीपासून विभक्त राहत होत्या। त्यांची राहुल भिंगारकर वय वर्ष 29 यांच्यासोबत ओळख होती आणि त्यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाली होती। सोमवारी अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर दोघांमध्ये वाद झाला। त्यावेळी सीमानं राहुलकडे उसने दिलेले पैसे परत मागितले। त्यावर राहुलनं पैसे देणार नाही असं म्हणत चाकूनं सीमावर वार केलं। या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली। स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि आरोपीला ताब्यात घेतलं। बुलढाणा विधानसभा मतदारसंघात झालेल्या विकास कामांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। बुलढाणा तालुक्यातील गुम्मी जनुना वॉल सावंगी या रस्त्याचं काम सुरू आहे। या कामाचा दर्जा व कामाच्या प्रगतीबाबत आज शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पाहणी केली। तर बुलढाणा विधानसभा मतदारसंघात 50 कोटी रुपयांचं विकास कामं एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेले आहेत। या कामांचा दर्जा सुधारावा आणि रस्त्याचं काम 2 महिन्यात पूर्ण होईल अशा सूचना आमदार संजय गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या आहे। आणि जरुणा वालसांगी हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जवळपास 8.25 कोटी रुपये या रस्त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर करून दिलेले होते आणि जवळपास 50 कोटीमध्ये विधानसभेतले 11 कामं हे या ठिकाणी मंजूर झाली। त्याचं काम या ठिकाणी चालू झालं आणि त्याची पाहणी करण्याकरता या ठिकाणी आलो। शेतकऱ्यांची तक्रार होती की कामाचा दर्जा बरोबर नाही, पुढे आणखी गुम्मीकडे काही त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होतं। तर माझ्यासोबत
आमचे संबंधित अधिकारी कोरडे साहेब आहेत आणि त्यांचे सहकारी पण आहेत आणि आम्ही सगळी पाहणी केली. मागे पण शेतकऱ्यांना जिकडे काही पाईप वगैरे टाकायची ती सगळी व्यवस्था केली जाईल. काम करताना लोकांच्या सुविधेकरता आम्ही काम करतो. कोणाही शेतकऱ्याचा त्रास जर होत असेल तर या कामाला काही अर्थ उरत नाही. आणि जरुणा गावची तर कनेक्टिव्हिटी वालसांगवीशी अगदी दवाखान्यापासून सगळ्याच देवाणघेवाण व्यवहार हे सगळे त्या ठिकाणी होतात आणि म्हणून जरुणासाठी हा रस्ता खूप महत्त्वाचा होता आणि तो आता या ठिकाणी जवळपास महिन्या 2 महिन्यामध्ये पूर्णत्वास जात आहे. या कामाबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार माने की माझ्या विनंतीवरून आणि गावकऱ्यांनी मला सांगितल्यामुळे हा रस्ता मी या ठिकाणी केला आणि तो रस्ता झाल्यामुळे या जरुणा गुम्मी आणि वालसंगीवाल्यांचं जे काय नातं आहे हे अधिक या ठिकाणी घट्ट या ठिकाणी होणार आहे. धन्यवाद. पुणे, सोलापूर, नागपूरमध्ये जीबीएस रुग्णांची नोंद झालेली आहे. बुलढाण्यात जीबीएसचा अद्याप एकही रुग्ण निदर्शनास आलेला नाही, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी दिली. गुइलेन बॅरोस सिंड्रोमच्या उपचारासाठी बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय सुसज्ज आहे. रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधोपचार, साधन सामग्री आणि तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसंच नागरिकांनी घाबरून न जाता जीबीएस बाबत कोणतीही लक्षणं आढळल्यास मार्गदर्शन व उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात त्वरित संपर्क करावा, असं आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी केलं आहे. तर जीबीएसच्या संदर्भामध्ये आपल्याकडे काय यंत्रणा उभी करण्यात आली, काय काळजी घेतल्या जाते? सद्यस्थितीमध्ये जो गुइलेन बॅरोस सिंड्रोम नावाचा जो आजार आहे, जो महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आपल्याला आढळलेला आहे, तर त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कुठलीही केस रिपोर्ट झालेली नाही आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय आणि आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सर्व IMA असेल, IAP असेल, तसेच जे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स आणि सर्व आपल्या रुग्णालयीन कर्मचारी यांना असं आपण अवगत केलेलं आहे की असा कुठलाही पेशंट आढळला तर आपल्याला तो नोटिफाय झाला पाहिजे, लगेच शासकीय यंत्रणेला तो कळवला गेला पाहिजे. दुसरं असं आहे की सद्यस्थितीमध्ये आपण जसे शासनाच्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामधील आपल्या ICUमध्ये एक स्वतंत्र असे 3 बेड आयडेंटिफाय केलेले आहे, ज्यामध्ये व्हेंटिलेटर आणि सपोर्टिव्ह व्यवस्था आहे. एक मेल बेड, एक फिमेल आणि एक लहान बाळांसाठीचं बेड असे आयडेंटिफाय करून यंत्रणा सज्ज आहे. आणि त्यासाठी जे काही औषधोपचार लागतो, जसं की बऱ्याचशा वेळेस व्हेंटिलेटरी सपोर्ट लागत असतो, ऑक्सिजन थेरपी लागते, तसेच फिजिओथेरपी पण सुद्धा गरज पडत असते. आणि जे काही इम्युनोग्लोबुलिन्स असतील, ब्लड ट्रान्सफ्युजन्स असेल, तर ही सर्व सुविधा आपल्या सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून आहे, आपल्याकडे ती तत्पर आहे. आणि नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा यापासून अडचणीत येणार नाहीत असं मी आवाहन करतो. आणि सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे काळजी करण्याची गरज नाही असं सांगू इच्छितो. चोपडा तालुक्यात शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांकडे सरकार आणि प्रशासन लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ आज बऱ्हाणपूर अंकलेश्वर हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं असून मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि पालक सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान सरकार आणि आदिवासी प्रकल्प विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विद्यार्थ्यांनी सांगितलं की त्यांच्या समस्या वारंवार लेखी आणि तोंडी स्वरूपात मांडल्या गेल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. मुख्य मागणी आहे की आदिवासी वसतिगृहाचे मुलांना रस्त्यावर उतरावं लागतं. कायमपासून निवेदन देऊन बी, पाठपुरावा करून बी प्रकल्प अधिकारी दुर्लक्ष करत असताना आमच्या आदिवासींना रस्त्यावर उतरावं लागतं. आमची मुख्य मागणी आहे की शासकीय मुलांची वसतिगृह आता मंजूर झालेले आहे, ते स्मशानभूमी ठिकाणी आहे, ते लवकर चांगल्या ठिकाणी बांधण्यात यावे. तिथे नाला आहे, त्याच्यासाठी इथे नगरपालिकांनी चांगल्या ठिकाणी जागा द्यावे. आमच्या मागणी असं आहे की अनेक वर्षापासून खंबाईत नारायण यांच्या तक्रारी देऊन त्यांच्यावर कारवाई करत नाही. प्रकल्प अधिकारी दुर्लक्ष, वारंवार पत्र देऊन बी त्यांच्यावर दुर्लक्ष करत असताना शरदा मॅडम आहे यांना गडचिरोलीकडे
बदली करण्यात यावे. अनेक वर्षापासून पत्रव्यवहार करून बी त्यांच्यावर कारवाई करत नसेल तर आम्ही येणाऱ्या दिवसात याच्यापेक्षा मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी यापेक्षा 2 लाखापेक्षा रस्त्यावर उतरू. आमच्या मागण्या जर हे निराकरण झालं नाही आणि डीपीटी शिष्यवृत्ती हे वारंवार पत्रव्यवहार करून बी यांनी दुर्लक्ष करत असेल तर आम्हाला रस्त्यावरच उतरावं लागतं. प्रकल्प अधिकारी वारंवार उडवडं उत्तर देतो असं म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. माजी आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुन्हा एकदा चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. मागील 2-3 वर्षांपासून त्यांची चौकशी सुरू असून त्यांनी यापूर्वीही सर्व आवश्यक माहिती पुरवली असल्याचं सांगितलं. मात्र काल पुन्हा एकदा त्यांना आणि त्यांच्या पत्नीला 20 वर्षांपूर्वीचा आर्थिक व्यवहार आणि दस्तऐवज सादर करण्याची नोटीस मिळाली आहे. वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं, गेल्या 20 वर्षांचा संपूर्ण हिशोब आणि विवरण मी आधीच दिलेलं आहे. तरीही पुन्हा काही कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. आमची सर्व मालमत्ता आणि उत्पन्न पारदर्शक आहे. आम्ही कायदेशीर मर्यादित राहून सहकार्य करणार, पण 20 वर्षांतील सर्व कागदपत्रे उपलब्ध असतीलच असं गृहीत धरता येणार नाही. नाईक यांनी यावेळी राजकीय दबावाचा मुद्दा उपस्थित केला. निवडणुका संपल्यानंतर जर कोणी राजकीय दबाव आणायचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी करू द्यावा. मी कोणत्याही दबावाला भीक घालणार नाही. तसंच मला कोणत्याही पक्षातून ऑफर नाहीत आणि अशा कोणत्याही ऑफर मी स्वीकारणार नाही. मी निष्ठेनं पक्षासाठी काम करत राहणार असं ते म्हणाले. खरं तर गेल्या 2-3 वर्षापासून लाचलुचपत चौकशी माझी सुरू होती. त्यांना लागलेली माहिती मी वेळोवेळी देत आहे. परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी मला कालच मला त्या पोस्टाने रजिस्टरद्वारे त्या नोटिसा मिळालेल्या आहेत. मला आणि माझ्या पत्नीला आम्ही जो हिशोब दिला होता किंवा आम्ही जे विवरण दिलं होतं ते खरं तर गेल्या 20 वर्षात जे आमच्याकडे तिथे दिलेलं आहे. परंतु पुन्हा त्यांना 20 वर्षापूर्वी जे काही कागदपत्र पाहिजे असं त्यांनी त्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे. खरं तर आम्ही जी आमची प्रॉपर्टी होती, जे आमचं इन्कम होतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न जे होतं ते खरंच 100% आम्ही पूर्णपणे दाखवलेलं आहे. निवडणुकीच्या ह्याच्यासुद्धा दाखवलेलं आहे प्रतिज्ञापत्रामध्ये. त्याचबरोबर इतर इन्कम टॅक्सच्या, सेल टॅक्स या सगळ्या आम्ही त्यांना कागदपत्र दाखवले आहेत. परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी हे पाठवले आहेत. आमच्याकडनं जे जे शक्य असेल, जी जी माहिती शक्य असेल ती देऊ. परंतु 20 वर्षामध्ये आज कुठला खरं तर 20 वर्षांपासूनचे कागद किती जणांकडे उपलब्ध असतील ही पण माहिती या ठिकाणी खरोखर घेणं गरजेचं आहे. परंतु असून दे, जे काय कागद असतील ते आम्ही त्यांना पूर्णपणे देऊ. नाही, खरं तर आता निवडणुका झाल्यात तरी पण त्यांना आता राजकीय दबाव आणायचं असेल तर ते आणू शकतात. आम्ही लोकांच्या दरबारात सुद्धा गेलो होतो. तिथे पण ह्या भूमिका आम्ही सांगितलेल्या आहेत लोकांकडे आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांना योग्य पाहिजे असेल ती माहिती त्यांना देऊ. परंतु दबाव किती आला तरी चुकीच्या पद्धतीने आम्ही दमणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. नाही, असं काय ऑफर किंवा आलेलं नाहीत आणि अशा ऑफर आम्ही काही स्वीकारणार नाहीत. आम्ही निष्ठेने या ठिकाणी काम करतो आणि निष्ठेने यापुढच्या काळामध्ये सुद्धा काम करणार आहोत. नाही, हे आपणच बोलतोय म्हणून ठीक आहे की ज्यांनी सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केला की त्यांना नोटिसा थांबतात. परंतु आम्ही ज्या पद्धतीने या दबाव किंवा नोटीस येऊन आम्ही काय कुठे जाणार नाही. आम्ही निष्ठेने आहे त्या ठिकाणी. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचांच्या निर्णय वादावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी आता आपला महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पंचाच्या निर्णयामुळे आपल्याला पराभवाला सामोरे जावं लागलं. त्यामुळे पंच कमिटीनं माझ्या पराभवाच्या गोष्टी मान्य केल्या. तर त्यांचं मला समाधान वाटत नसलं तरी मी माझ्या डबल महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा येत्या 2 दिवसात कुस्तीगिरी परिषदेला परत देणार असल्याचं चंद्रहार पाटलांनी जाहीर केलं आहे. शिवराज राक्षेला पंचांच्या लात मारण्याच्या घटनेवरून पंचाला गोळ्या खायला पाहिजे होतं असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर आता पंच निर्णयावरून चंद्रहार पाटलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 2007 साली महाराष्ट्र केसरी होत असताना माझ्या सांगली जिल्ह्यासाठी जवळजवळ 28 वर्षानंतर मी सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली.
त्यानंतर 35 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण डबल महाराष्ट्र केसरी कोण नव्हतं. 35 वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मला सांगली जिल्ह्याला मला मिळाला. आणि त्यानंतर खरोखर तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीसाठी उतरणारा पहिलवान मी इतिहासामध्ये पहिला होतो. आणि त्या ठिकाणी मला पंचांनी ज्या पद्धतीने आज शिवराज राक्षेवर अन्याय करून हरवण्यात आलं, तशाच पद्धतीनं त्यावेळेस मला पुणे सांगवी मुक्कामी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होत असताना तिथं हरवण्यात आलं. काल रात्रीच एका जाहीर लाईव्ह कार्यक्रमामध्ये कुस्तीगीर परिषदेचे त्यावेळेचे उपाध्यक्ष अर्जुन पुरस्कार विजेते गुरुवर्य काकासाहेब पवार यांनी कबूल दिलेली आहे की चंद्रहार पाटलावर 2009 साली अन्याय झालेला होता. संदीप बाप्पा बोंडवे आज कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा ती कबुली दिली की चंद्रहार पाटलावर 2009 साली अन्याय झालेला होता. पण सर्व पदाधिकाऱ्यांनी एकदा कबूल करा की चंद्रहार पाटलावर अन्याय झालेला होता. माझ्या मनात समाधान होईल, कारण आज मी कुठल्याही महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा बघायला सुद्धा जात नाही. कारण त्यावेळी जो माझ्या मनावर आघात झालेला आहे, घात झालेला आहे, त्या अजून मी 15-16 वर्षाला त्यातनं बाहेर निघालेलो नाही. आणि त्या ज्यावेळेस स्पर्धेतनं मला ज्यावेळेस हरवलं गेलं पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होतो. कारण सहकार्यांच्या मदतीने त्यातनं बाहेर निघालो, पण तीच वेळ आज शिवराज राक्षेवर आलेली आहे. त्या 5 सेकंदाच्या त्या चुकीच्या निर्णयामुळं, त्या एका माकडामुळं त्या शिवराज राक्षेचं पूर्ण आयुष्य बर्बाद झालेलं आहे. त्यातनं कुठंतरी मला बाहेर पडायचंय, म्हणून मला ही पहिली दुसरी महाराष्ट्र केसरीची गदा मी आज 2 दिवसाच्या आज जर सर्वांनी कबुली नाही दिली तर गदा मी माघारी देणार. मला ह्या गदांची गरज नाही. मी आयुष्यभर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कुस्ती क्षेत्रासाठी काम करत राहणार, लाल मातीसाठी झगडत राहणार, झटत राहणार. धन्यवाद.